अजित पवार आणि भाजपला शाब्दिक संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवरून अजित पवारांनी भाजपवर थेट हल्ला केला। आता भाजपने अजित पवारांना सावरकरांवरून घेरलंय। आम्ही सावरकरांचे भक्त असून अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मानावेच लागतील असं शेलार म्हणाले। पाहूया। महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये। आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत। अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। महापालिकांच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला। त्यावरून भाजपचे मंत्री आशिष शेलारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला थेट सावरकरांच्या विचारांपर्यंत आणले। आम्ही सावरकरांचे भक्त आहोत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आले तर सोबत आणि विरोधात शिरलात तर तुमच्या शिवाय असा कडक इशाराच शेलारांनी अजित पवारांना दिला। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू। की तुम्हाला जर वीर सावरकरांचे विचार पटत नसतील तर तुम्ही लांब राहा किंवा तुमच्याशिवाय पण विचार करा। मला असं वाटतं की सावरकरांचे वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा आम्हाला मान्य नाही। अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं आशिष शेलार म्हणाले। मी आपल्याला सांगू का, तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही। मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय। मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचे उत्तर देईल। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला। शेलारांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांनीही सावरकरांचा विरोध मान्य नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सांगितलंय। पण अजित पवारांनी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। अजित पवारांची राष्ट्रवादी हिंदुत्ववादी भाजपसोबत सत्तेत सहभागी असली तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही असं वारंवार सांगते। पण आता महापालिका निवडणुकीत विशेषतः पुणे आणि पिंपरीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानं भाजपनं सावरकरांच्या विचारधारेवरून त्यांना घेरले। एक दिवसाआधीच भाजपनं पिंपरीत काय केलं असा प्रश्न करणाऱ्या अजित पवारांचा फडणवीसांनीही समाचार घेतला। 2015-16ला 4,844 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या। 16-17ला त्या 3348 झाल्या। 17-18ला ते 2957 झाल्या। 18-19ला ते 1903 झाल्या। 19-20ला 2893 झाल्या। 24-25ला 1700 वर, आता 2000 वर। जवळपास आता 2000 कोटीच्या ठेवी आहेत। 8000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या। माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना, की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी गेला, आज काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। हे आपण तयार करतोय, पाणी दे रे बाबा। आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे। देशातलं प्रमुख शहर असलेलं पुणे हे अशा प्रकारे त्याचं नियोजन केलं। आता कोणी केलं हे मी सांगणार नाही, मला त्याच्यात जायचं नाही, मी राजकारणात पडत नाही। कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी। पाणी पाजणार असा इशारा दिल्यानंतरही अजित पवारांनी भाजपच्या महापालिकेच्या गलथान कारभारावर बोलणारच असा पुनरुच्चार केला। तर 70,000 कोटींवरून भाजपची कोंडी करू पाहणाऱ्या अजित पवारांना अद्याप निकाल लागलेला नाही असा इशारा पुन्हा बावनकुळेंनी दिलाय। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। ठीक आहे, ते खूप काही अभिमानास्पद नाहीये। शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले
जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ. शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं अजितदादांनी अशा गोष्टी, किमान अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहे, त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे. बोलता येण्यालाही खूप आहे, पण आज ते दिवस नाही, योग्य एवढी बोलू. 5 वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते. आता मागं पानं पलाटले आम्ही की मागचे पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही. त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही, आमची काही इच्छा नाही पानं पलटवायची. अजितदादांनी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं तसे वागतील अशी आमची अपेक्षा आहे. ते महापालिकेतच म्हणतायत की 2017 पूर्वी दादांची 15 वर्ष सत्ता होती ना. तर पानं चालली आम्ही तर दादांना बोलता येणार नाही असं ते ठीक आहे ना, चालण्याचा अधिकार आहे, संविधानाने त्यांना दिलेला आहे. जरूर तो अधिकार त्यांनी वापरावा. शेवटी मी माझ्या परीनं माझी भूमिका मांडत असताना ते पण त्यांच्या परीनं त्यांची भूमिका मांडतील. जनता जनार्दन सर्वस्व आहे. जनता सर्वांचं ऐकून घेईल आणि ज्यांचं योग्य वाटेल त्याला बटन दाबे. महाराष्ट्रात सत्तेत असले तर पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेवरून अजित पवारांनी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचा आरोप केला. अजित पवारांनी लुटारू गँग असाही उल्लेख केला. हीच टीका भाजपच्या जिव्हारी लागली. त्यामुळे भाजपनेही इरादे स्पष्ट केल्याचं दिसतंय. याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू. पुण्याहून रणजित जाधव आणि योगेश बोरसेसह विनायक डावरू, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.